कार्वी फ्लॉवर्स बघायला जायचंय तर ही व्हिडिओ खास बघा. मस्त आहे तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्याला सगळ्यात ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे कार्वी फ्लावर फेस्टिवल. म्हणजे लोणावळ्यात जसे कार्वी फ्लावर बहरलेत तसेच इंस्टाग्रामवर कार्वी फ्लावरच्या रील बहरल्यात. म्हणजे इतक्या रील स्वाईप केले की रील. मग एवढ्या सगळ्या रीला बघून म्हणलं चला आपण पण बघून येऊ नक्की काय आहे कार्वी फ्लावर फेस्टिवल. सो सकाळच्या पारी 7 वाजता निघालेलो आहे आम्ही आणि चाललेलो आहे थेट लोणावळ्यात टायगर पॉईंटच्या पुढं. एक्झॅक्ट लोकेशन माहीत असल्यामुळं पोचायला काहीच प्रॉब्लेम व्हायचा नाही. सरळ निघालेलो आहे. डायरेक्ट आपण कार्वी फ्लावर्स जिथं आहे तिथं पोचूया. कसा काय ब्लॉग होतोय स्टे ट्यून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. 70-80 किलोमीटरचा पल्ला पार करून आम्ही फायनली पोचलो कार्वी फ्लावर फेस्टिवलच्या तिथं मंग्याला म्हणलं भाऊ हेल्मेट काढ की, तर म्हणते नको राहून दे ऊन लागतंय. तेवढं म्हणताच असलं जोरात पळायला लागलं. म्हणलं काय झालं तर म्हणते खेकडा आहे. अरे म्हणलं पळतंय तर असं काही सापच बघितलंय. थोडं पुढं जाऊन फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. थांबा, शायनिंग नाही मारत आहे. जर मंग्या ऊन लागते म्हणून हेल्मेट घालू शकतो तर मी गॉगल का नाही घालू शकत? लावा ताकद म्हणायचं राहिलं. पोचल्या क्षणी असला भारी नजारा दिसला, पण जरा नजर इकडं तिकडं मारल्यावर लक्षात आलं लोक इथं फोटो काढाय नाही तर प्री वेडिंग शूट करायला आलेले आहेत. ते बघून स्वतःलाच म्हणलं भाई आपलं इथं काय काम नाही, आपण एखादा कोपरा बघून बसू. मग चिऱ्याला म्हणलं चल चिऱ्या तिकडं कोपऱ्यात जाऊ आणि मग तिकडं काहीतरी बघू आपलं. मग काय चांगल्या स्पॉटच्या शोधात आम्ही चालत पुढं निघालो. म्हणलं होप्स कुठंतरी चांगला स्पॉट भेटेल. माहीत तर काहीच नव्हतं तिथलं, पण बरंच बोलबच्चन देत होतो मी. अँड फायनली एक नंबर नजारा दाखवतो तुम्हाला आता. चला लुक ॲट दिस व्ह्यू नाव. आपण आलेलो आहे. तुम्हाला प्रॉपर डिटेल दिलेलीच आहे आपण की कुठं यायचं, कुठून यायचं, कसं यायचं, रूटचा अख्खा अंदाज दिलेला आहे. यायचं असेल
तर एवढ्या 2 आठवड्यातच आहे, कारण 2 आठवड्याने ही फुलं नष्ट होणार आहे. कारण आत्ताच ही फुलं तुम्ही पाहत असाल, हे बा आत्ताच फुलं आहे ना ही वाळत चाललेली आहे. 7 वर्षातून पहिल्यांदाच लोणावळ्यात हा सगळा सडा फुलांचा पडलेला आहे. त्यामुळे अजिबात मिस करू नका. पुण्यापासून 70 किलोमीटर, मुंबईपासून 80 किलोमीटर, 2 तासात तर ओके, 3 तासात घरी. विषय खोल पृथ्वी गोल. हा, आणि खोटं नाही सांगत, इथं आले ना तुम्ही, तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही इंडियात आहे म्हणून. एवढं भारी म्हणजे बाहेरच्या देशात असल्यागत वाटतंय. तुम्ही सिनेमॅटिक पाहिलेच असेल. मिस एवढंच झालं फक्त की आपल्याकडे ड्रोन नाही आहे, नाही तर हा 360 360 सगळं घेतलेलं आहे आपण. एकच नंबर. पहा एकदा. एवढं भारी दाखवतं, सबस्क्राईब कोण करणार? भारी भारी स्पॉट दाखवायचे, तुम्ही घरी बसून बघायचे. तुम्हाला सबस्क्राईब करायचं का? 100K करून टाका लवकरच, सिल्वर प्ले बटन. एखाद्या 100 कोटीच्या पिक्चरला पण लाजवल त्याच्यापेक्षा भारी सिनेमॅटिक काढून फायनली शूट थांबवलं. आणि या मंग्याला म्हणलं घाल कॅमेरा माझ्या डोक्यात. एवढं शूट करून कुठं मन भरणार होतं? समोर एक झाड दिसलं. मंग्याला म्हणलं मंग्या एक रापचिक 4-5 फोटो काढ, जरा हवा करू दे इंस्टाग्रामला. पण मला काय माहित होतं, ज्या झाडावर मी उड्या मारतोय ना त्याच झाडाखाली मला असं काय दिसणार होतं की ते बघून माझे हातभर फाटणार होते. काय साप आहे? पहिलं तर मला चेष्टाच वाटली म्हणून मी इग्नोर मारलं. ग्रीन ग्रीन वाला. आता विश्वास बसलेला साप आहे, पण कुठे तेच दिसत नव्हतं. अँड फायनली दिसला. तो काय तो बघ कुठे? कुठे? हाय की मला कधी दिसना. अरे इकडे अरे की मोबाईल मध्ये बघ, असा पोपटी दिसला बघ ना. बघ हो भाई साप. असला हिरवा साप मी पहिल्यांदाच बघितलेला, बघून माझ्या कपाळातच गेल्या. मस्त आहे. इशारे नाही साप बघा काही कळून पण आहे ना ते काही साप बघा. आणि झाडावर चढत होता आम्ही. अरे भाई साहेबला फोटो काढायचा, फोटो काढायचा याचा, फोटो काढायचा. काढ काढ फोटो, काढ फोटो. भाऊ फोटो बाई, माझा फोटोला हार लागल. देते आवाज झोपलाय त्याला. नाही म्हणतोय बरं झालं त्याने सांगितलं तरी. कळून तर येतोय का बघ किती हो. त्याचं तोंड बघ, जे चुपट तोंड असतं ना का ते चुपट, ते विचारे नसतं. अरे सोनिया तुला फोटो काढायचा होता. आपण बिनजागेवर झाडात न फिरतो. मी तुला म्हणतोय की मग असली साप किती असते. तुला तेच म्हणते भाऊ भेटलं ना. भाऊ भाई ते भाऊ जर इकडे आला ना, तोंडापासून बस का घेऊ अजून जवळ. अरे चावल ते 360चं नुकसान होईल भाऊ. हलतय का झाकचं बघ की. नको भाऊ, खरंच 360ला दानका दिला ना त्यांनी. 70,000ला वाढ लागला आपल्या. हात जर लागला ना लेन्सला, पहिली लेन्स असला वाचलाय. पण का रे झाडा झोडपातून जाणार नाही. दिसलेला एक आणि असला बी नाही लोकल काळा कुळा हिरवा साप दिसलेला आहे. मग आता मला विचार करायला लागेल. आता पाय ठेवताना असं पाय ठेवायला लागला. असं तासभर सापाला एंटरटेन करून फायनली तिथून पुढे निघालेलं आहे. एंटरटेन पण का नको करू, आयुष्यात पहिल्यांदाच काळा पांढरा वेगवेगळ्या कलरचे साप पाहिलेच होते, पण हिरवा साप हा आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहिलेला. म्हणून कुतूहल वाटत होतं बघायला. जेवढी बघायला मजा वाटत होती त्याच्यापेक्षा हातभर फाटली पण होती, कारण तो साप जिथंच झोपला होता मी तिथंच उड्या मारत होतो. नशीब माझं इतकं चांगलं की तो साप जागा नव्हता, ॲक्टिव्ह नव्हता आणि त्याने मला चावलं नाही. सह्याद्रीच्या कुशीत
हे असल्या गोष्टी लय कॉमन आहेत, त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओचं तात्पर्य एवढंच की कारवी फ्लावर फेस्टिवल पाहायला जाताना स्वतःची काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आम्ही पाहिलं असताना भरपूर पब्लिक खाली न पाहता झाडाझुडपातून तसंच चालत होतं. तसं न करता आपली व आपल्या सोबतच्यांची काळजी घेणं लय महत्त्वाचं आहे. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपण पहिली स्वतःची काळजी पण घेतली पाहिजे. जाता जाता एवढंच बोलून जातो, निसर्गाचा सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपण स्वतःचीही काळजी घ्या. कारवी फ्लावर फेस्टिवलला जात असताना साप वगैरे अजून काही अन्य वन्यजीवांपासून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्याकडूनही त्यांना काही त्रास झाला नाही पाहिजे हे पण लक्षात ठेवा. निसर्गाचं जतन करा आणि स्वतःची काळजी घ्या. 7 वर्षातून पहिल्यांदा येणारा कारवी फ्लावरची सुंदरता डोळ्यात साठवून आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो. काय विचार करताय, हा का थांबला? सायको प्रशील. होय, सायको प्रशील. ट्रेकिंगच्या दुनियातला लेजंडरी माणूस म्हणजे हा स्पॉट त्याच्या व्लॉगमार्फत आम्हाला कळाला होता. मग काय, भाऊला भेटायचा मोह आवरला नाही, डायरेक्ट गाडी त्याच्या दिशेने घातली. तुमचा ब्लॉग बघून आलेलो. अरे कालच ब्लॉग बघत होतो. राईट कालच ब्लॉग बघितला. अरे आज परत आले का? हा, आज सगळे मित्र मैत्रिणी घेऊन आलो. प्रॉपर रस्ता एकदम केला म्हणजे जेणेकरून लोक चुकले नाही पाहिजे. हा का, कुठला म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये, म्हणजे काय ट्रेकिंग करतो. मजा पण येते लोकांना. अरे हार्डली अजून एक आठवडा राहील, त्यानंतर मग पुन्हा चालले. आता मी गेल्या म्हणजे हा माझा 6वा दिवस आहे. रोजच येतो मी, 5वा दिवस सॉरी. ते या 1 आठवड्यात हे फुलले आणि आता अजून 1-2 आठवडा राहतील, सगळे चालले जाईल. फोटो काढ हा लाईट असा आहे आता एकदम. हा तोच इश्यू आहे. पुरा ब्राईटनेस वाढव. पटपट भाऊ सोबत फोटो काढला. भाऊ बोलायला 1 नंबर, म्हणजे डाऊन टू अर्थ माणूस आहे. आणि असं पण ना, आत्तापासून भरपूर आधीपासून भाऊचे व्लॉग बघतो, त्यातून मोटिवेट होतो. भाऊ जिथं जातो मी तिथं जायचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. चालायचंच. शेवट भाऊ पण भरपूर मेहनत करून त्या लेवलला पोचलेला आहे आणि आपल्याला पण मेहनतीच्या जोरावरच भरपूर वरती जायचं आहे. छान वाटलं व्हिडिओ बघता तुम्ही. बघत थँक्यू, तुमच्यामुळे एवढा चांगला स्पॉट भेटला आम्हाला. तर भाऊसोबत गप्पा मारून एकदम छान वाटलं आणि फायनली आपण आपल्या घराच्या दिशेने निघालेले. जाता जाता एवढंच बोलून जातो, निसर्गाच्या सौंदर्याचं जतन करणं आपलं काम आहे. निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेताना स्वतःची व सोबतच्यांची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि हो, हा फेस्टिवल अजिबात मिस करू नका. तर चला, जातो आता घरला. भेटू परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. शुभ शिवरकर व्लॉग. आणि हां, लाईक करायला विसरू नका बरं का. तोपर्यंत बाय बाय.